हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितले असेल आमचे डान्स प्रॅक्टिसचे वगैरे. तर आता आपला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येत आहे. तर तुम्हाला मी कुठे गेली आहे बघा. मी मायराकडे गेली होती. तिला हा ड्रेस मी दिल्लीवरनं घेतलेला होता. तर तिचा द्यायचा होता, पण आमची काही भेटच होत नव्हती, त्यामुळे राहून गेला होता. मग मामांकडे जाताना मी प्रियंका आलेली होती ती आईकडे. तर तिच्यासाठी मी गिफ्ट घेतलं होतं. हे तिच्याकडे वास्तू झालं होतं, पण आमचं काही जाणं झालं नाही, त्यामुळे मग हे गिफ्ट्स घेतलं होतं तिच्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे मी ज्या कुंड्या जामला घेतल्या होत्या, तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की मी जेव्हा देईल तेव्हा मी नक्की शूट करेल. आणि इकडे मायराला झोप येत होती, त्यामुळे ती सुस्त होती, नाहीतर ती खूप ॲक्टिव्ह आहे, मस्त मस्ती करते ती पण. तर बघा, आम्ही मग प्रियंकाकडनं गेलो मामांकडे, कारण थोडंसं प्रॅक्टिस पण बाकी होती आणि काही वस्तू आम्हाला पॅक पण करायच्या होत्या, त्यासाठी गेलो होतो. आणि बघा, टी व्हीवरती आमचं प्रॅक्टिसचं काम सुरूच होतं आणि आता पॅकिंग करत होतो. तर पॅकिंग करताना आई पण आली होती नंतर. तर आई आल्यानंतर मग आम्ही सगळ्या वस्तू छान मेकअप बॉक्समध्ये सेट करून ठेवल्या. तर ते काम करिश्माताई करत होती. तर आम्ही सगळे बसलो होतो आणि शूट पण करून दाखवते आहे मी. त्यानंतर बघा, आम्ही ड्रायफ्रूट्स आणि जे छान छान टोपली वगैरे घेतली होती, त्याच्यामध्ये काय ठेवायचं असं सगळं डिसाईड करत होतो. आणि इकडे बघा, असं थोडंसं दाखवते आहे मी तुम्हाला साडी. आणि ज्या प्रकारे आम्ही पॅकिंग करतो आहे ते जरा युनिक आहे, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. इथे काही मी खूप काही दाखवलं नाही आहे. आणि इकडे आपले नवरदेव बघा, स्वप्नील शेठ छान असं पेपर लावत आहे, त्या जे आम्ही नेम बनवले होते त्याला. चला, झालं आमचं डेकोरेशन, डान्स प्रॅक्टिस, आता हॉल क्लीन. आणि ते करत आहे नवरदेवाची करवली. रिंकू, नवरदेवाची करवली. तिच्याकडे काम दिलंय नवरदेवाच्या करवलीकडे. चला, सगळे बसले. चला, आम्ही आलो आता मामाकडून आणि बसलो पोळ्या करायला. मामाकडून आलो, आता भरपूर थकल्यासारखं झालं, कारण डान्स हे ते सगळं शॉपिंग पॅकिंग सगळं झालेलं आहे. तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसत असेल, तुम्ही बघितलं पण असेल आतापर्यंत. आणि आता आम्ही करतोय पोळ्या. नेहमीप्रमाणे रिंकू लाटून देते आहे आणि मी शेकत आहे. तर आता मी अर्धे तिला गोळे वगैरे करून दिले आहे. तर मी म्हटलं आता थोडंसं बोलून घेते व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आमच्या पोळ्या वगैरे सुरू आहे. आणि इतकी छान धावपळ झाली, इतकी छान पॅकिंग झाली. तुम्हाला पण आवडलं असेल, नवीन नवीन आयडिया पण मिळाली असेल तुम्हाला पण, कसं काय केलं तर आम्ही. तर तुम्ही आता ते बघितलं आणि सगळं तुम्हाला आवडलंही असेल. तर तुम्हाला मलाही नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला आमचं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं. थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता आम्ही पोळ्या करतोय. तर परी पण बसली आहे पोळ्या करायला, दाखवते. परी, हाय कर, हाय कर ना. परी पोळ्या करताय का? परी पण खाली कणिकशी खेळत आहे, तिला पण कणिक पाहिजे होती. इकडे पोळ्या सुरू आहे आमच्या. दोन लाटणे घेतले का परी तू? तर चला, भेटू थोड्या वेळ, जेवण वगैरे करू, मग भेटू. तर बघा, मामाकडून आल्यानंतर आम्ही काही शूट केलं नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आम्हाला निघायचं होतं, कारण आमचं होतं कॉलेज. तर कॉलेजसाठी आम्हाला लवकर निघायचं होतं. तर मग मी रात्री काही शूट केलं नाही. आणि बघा, आम्ही नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर मला मॅडमसोबत जायचं होतं मार्केटमध्ये, कारण आमच्या कॉलेजच्या मुलांसाठी युनिफॉर्म्स घ्यायचे होते. तर युनिफॉर्मचे कापड आम्हाला होलसेल मार्केटमधून घ्यायचं होतं. तर नागपूरला हे होलसेल मार्केट आहे, इतवारी म्हणून. बघा, खूप छान छान साड्या आणि ड्रेसेस. आता तर लग्नांचं सीझन आहे, तर भरपूरसे शॉपिंग करायला येतात पण इथे. तर इथेच आम्हाला ड्रेसचा कापड पण घ्यायचा होता. तर आम्ही या मार्केटला आलो होतो आणि मॅडम आणि आम्ही दोघींनी कापड वगैरे घेतला. मग कापड घेतल्यानंतर मग आमचं कॉलेज झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी गेल्यानंतर मग स्वयंपाक सगळं आटपवून परत आम्ही एका शॉपमध्ये गेलो, जिथे ज्वेलरी घ्यायची होती आम्हाला. आणि इथे होलसेल ज्वेलरी भरपूर मिळते, असं एक शॉप आहे नागपूरला. ॲक्च्युली घरीच आहे ते सगळं.
तर त्यांनी वरती पूर्ण फ्लोअर शॉपसाठीच ओपन केलेलं आहे ज्वेलरीच्या. भरपूरशा व्हेरायटी मिळतात, असं भरपूरसं सामान असतं, आपणच बघायचं आणि मग ते काका आपल्याला बिल वगैरे करून सगळं आपल्याला देत असतात. तर अशा प्रकारे हे सगळं असं पडलेलं होतं आणि आम्ही तिथनं बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या आहे, कारण आम्हाला दामिनीसाठी नेकलेस वगैरे पाहायचा होता. तर मी तो नेकलेस वगैरे घ्यायला इथे आली होती आणि तुम्हाला म्हटलं शॉप पण दाखवून देते. आणि जे नागपूरचे आहे ते बरेच जणांनी बघितलं पण असेल हे शॉप, बरेच जण गेले पण असतील तिथे. नसेल गेले तर मी नक्कीच तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की ॲड्रेस सांगेल मी, तर तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंट्स करा, मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कुठे शॉप आहे वगैरे. आणि होलसेल आहे, छान कमी प्राईजमध्ये खूप छान छान वस्तू मिळतात आणि मी इथनं भरपूर वस्तू घेतलेल्या आहे. त्यानंतर मग कृषिकाने आम्हाला कपकेक सांगितला होता. मग एक बेकरी होती जाताना, घरी जाताना, मग त्या बेकरीमधनं आम्ही कपकेक घेतला. तर तुम्हाला दाखवते आहे, एक छानसं असं स्वीट्स वगैरे ठेवलेले होते सगळे. काय सुरू आहे परी? जेवण झालंय, जेवण झालंय. हो ना, उलटी होईल ना. हा, काय नाही होईल. आता तुला काय खायचं आहे? हे बघा, आम्ही बेकरीमध्ये गेलो होतो तेव्हा काय आणलं, आम्हाला कृषिकाची फरमाईश होती की कपकेक हवा होता तिला. हां, करून दाखव. कसं करत आहे ते? छान कर, व्यवस्थित कर, छान कर. काय येऊन जाईल? हा, कंबर पण हलवायची, कंबर पण हलव. हॅलो, गोल गोल हॅलो. छान छान छान. एकदा हा, दाखव दाखव. हॅलो हॅलो. अगं बाई, कुठे चालली दयाबेन? दयाबेन चालली तिकडे गरबा करत, ही चालली आपली कंबर हॅलो, गोल गोल हॅलो हॅलो. कंबर गोल. ओहो, जाऊ दे कुठे. हुशार. जा, काढ इथलं काढ ना आधी बाहेर, हे काढ ना. हां, पकड असं, पातळ आहे ते, व्यवस्थित पकड. जा, सगळ्यांना दे एक एक. मला पण थँक्यू. परी तू नाही खाणार का? हा, इथे इकडे दोनच राहिले का ग? आता तू ते तू तुझ्यासाठी, ठीक आहे, ते तू खाऊन टाकशील. तर बघा, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल. आम्ही चंद्रपूरला पण शॉपिंग केली आणि त्यानंतर मग घरी गेलो होतो. आणि घरी गेल्यानंतर मग काही शूट केलं नाही. मग मी पोळ्या वगैरे करत असताना मग त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेली, कारण नेक्स्ट डे आमचं कॉलेज होतं. कॉलेजमध्ये गेली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर शॉपिंग करायला जायचं होतं. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे का, मार्केटमध्ये गेली होती. तर तिथे खूप काही बघायचं होतं, पण तिथे काही आम्हाला फक्त म्हणजे मी ज्या ITI कॉलेजला जॉब करते ना, तिथे त्या स्टुडंटसाठी आम्हाला कॉस्ट्युमसाठी त्यांचा ड्रेस घ्यायचा होता. तर त्यासाठी मी तिथे गेली होती, पण मग मी काही तिथे शूट नाही केलं बाकीचं. आणि त्यानंतर बघा, मी घरी आली. घरी आल्यानंतर स्वयंपाक केला. मग माझ्यासोबत रिंकू पण आली होती. आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलोय एका शॉपमध्ये ज्वेलरीच्या, कारण आम्हाला दामिनीसाठी छानसा नेकलेस घ्यायचा होता. तर ॲक्च्युली मी चंद्रपूरला बघितले, पण आवडत एकही नव्हते आणि वेळ पण नाही मिळाला. अजून बरंचसं शॉपिंग करायची होती, पण वेळ काही मिळाला नाही. मग आम्ही आपापल्या घरी पण गेलो, कारण माझं पण नेक्स्ट डे कॉलेज होतं. करिश्मा ताईलाही घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे आमची अर्धी शॉपिंग झाली. तर आता आम्ही बाकीची शॉपिंग नागपूरला करत आहे. तर रिंकू सोबत मी गेली होती शॉपिंग करायला. तर आता बघा, मी तुम्हाला दाखवते. हा जो नेकलेस आहे, हे बघा, एकदम मस्त आहे ना. तर हा नेकलेस आम्ही दामिनीसाठी घेतलाय. आता हा सध्या खूप ट्रेंडिंगला सुरू आहे नेकलेस. चंद्रकोर पॅटर्न म्हणतात याला. तर असा छानसा नेकलेस आम्ही दामिनीसाठी घेतलाय. ॲक्च्युली
दामिनीसाठी भरपूरशा वस्तू घेतल्या आहे, पण आम्ही बरेचशा वस्तू दाखवल्याच नाही, कारण सगळं पॅक केलेलं होतं आणि पॅक केल्यानंतर काही दाखवता आलं नाही आणि व्हिडिओ पण घेतला नाही, कारण ते आधीच मी व्हिडिओ टाकले आणि एंगेजमेंटला अजून काही दिवस बाकी आहे. तर म्हटलं नंतर दाखवू आपण काय घेतलं काय नाही. तर तुम्हाला सगळं दिसेल नंतर व्हिडिओमध्ये, आम्ही कसं काय पॅकिंग केलं आहे सगळं दिसेल. पण थोडं पेशन्स ठेवा, तुम्हाला नक्की दिसेल. तर हा मी एक नेकलेस दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे मी चंद्रकोर पॅटर्नचा नेकलेस घेतलाय. आणि त्यानंतर बघा करिश्माताईला आणि मला पण एक नेकलेस घ्यायचा होता. तर करिश्माताईसाठी हा घेतलाय, तिला पैठणीवरती घालायचा आहे. आणि मी हा घेतलाय, मला पण पैठणी घालायची आहे. मी कलांजली पैठणी घेतली होती, त्यासाठी मी हा पॅटर्न घेतलाय. ऍक्च्युली ना घातल्यानंतर खूप सुंदर दिसतोय, असा तुम्हाला वाटत असेल की खूप मोठा आहे, पण घातल्यानंतर इतका सुंदर दिसत आहे. आणि जेव्हा मी साडीवरती वेअर करेल तेव्हा तर अजूनच लुक वेगळाच दिसेल. तर तुम्हाला मी नक्की दाखवेल तेव्हा, जेव्हा मी साडी वगैरे वेअर करेल तेव्हा मी तुम्हाला हा नेकलेस घालून दाखवते. तर अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेली आहे. अजून बरंचसं सामान घेतलेलं आहे, पण आता ते तुम्हाला नंतर दाखवू, कारण आता भरपूर वेळ झाला. आता आम्ही पण भरपूर थकलेलो आहोत. तर व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.